उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीने जो उत्पात माजविला आहे त्याच्या बातम्या आपण पाहिल्या असाल. 54 सेकंदाच्या काळात 22 ते 25 हॉटेल्स, होमस्टे वाहून गेले आहेत. पत्त्याचा कॅट कोसळावा तशा इमारती कोसळताना दिसत आहेत. सर्वत्र चिखलाचे थर जमा झाले आहेत. सारे काही चिखल राडारोड्याखाली दबले गेले आहे. वाचलेली माणसे चिखलातून कशी तरी सरपटत बाहेर पडत असल्याची दृश्ये नेटवर पाहायला मिळत आहेत. किती माणसे मेली, किती बेपत्ता झाली, कितीशे कोटीचे नुकसान झाले याचे आकडे मागाहून प्रसिद्ध होतील. हे पाहून माणसे थोडा काळ हळहळतील. फार थोडी माणसे काही मदतही पाठवतील. ज्या माणसांना याचा फटका बसला आहे त्यांचे पुढील सारे आयुष्य या फटक्यामधून सावरण्यात जाणार आहे. बाकी सारी माणसे थोड्या कालावधीत सारे काही विसरून जातील. जगाचे व्यवहार पूर्ववत चालू राहतील. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, अन्य सर्व खेळांचे सामने चालू राहतील. प्रेक्षक खेळांना गर्दी करतील. आरडाओरडा करीत खेळाचा थरार अनुभवतील. स्वतःच्या कातडीला चटका बसल्याशिवाय माणसे शहाणी होत नाहीत. येणाऱ्या काळात या अशा घटना सतत होत राहणार आहेत. याचा कमी जास्त फटका जवळजवळ साऱ्यांना सोसावा लागणार आहे. पण असे काही आपल्या वाट्याला येईल ही कल्पना मान्य करायलाही माणसे तयार नाहीत. भूमाता 810 कोटी एवढ्या लोकसंख्येला पोसायला असमर्थ आहे. मनुष्यजात शहाणपणाने वागायला तयार नाही. तापमानात होणारी वाढ नियंत्रणात आणण्यासाठी जी बंधने पाळायला हवीत ती माणसाकडून पाळली जात नाहीत. ती पुढेही कधी पाळली जाणार नाहीत. जगातील फार थोडी माणसे त्या पथ्यांचे पालन करू शकतील. हवेतील CO2चे प्रमाण कमी होण्याची शक्यताच नाही. ते कमी करण्यासाठी माणसांनी जे नियम पाळायला हवेत ते नियम पाळायला माणसे तयार नाहीत. परिणामी तापमान वाढतच जाणार आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी निसर्ग त्याचे उपाय वापरीत आहे. ढगफुटी, पूर, भूकंप, वादळे यासारख्या घटना यापुढे नित्याच्या असणार आहेत. त्यांची वारंवारिता, विध्वंसकता वाढती राहणार आहे. तुम्ही शहरातून, बंगल्यातून राहता. तुमच्याकडे महामूर पैसे आहेत म्हणून तुमची यामधून सुटका होईल हा तुमचा भ्रम आहे. हे सारे उत्पात माणसाच्या करणीतून घडत आहेत. या घटनांना आळा घालता येईल असे वाटत नाही. आपल्याला नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या आपत्तींचा सामना करावा लागेल हे कोणालाच सांगता येणार नाही. पण जे काही घडण्याची शक्यता आहे ते उत्तराखंडातील धराली एवढेच घातक असेल. हे असे घडलेच तर आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही करू शकतो का? माणसांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. त्यासाठी एकत्र जमून संवाद व्हायला हवा. उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न समूहाने एकत्र येऊन करायला हवा. याला तोंड देण्यासाठीची मानसिकता घडविणे महत्त्वाचे आहे. आपल्या साऱ्यांचे, विशेषतः पुढच्या पिढीचे कल्याण व्हावे यासाठी समूह मनाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कशेडी माथ्यावर होत आहे. अधिक माहिती हवी असल्यास संपर्क साधा ही विनंती आहे. धन्यवाद.